राज जेव्हा क्लास घेत होते तेव्हा आर्यनला माहीत नव्हते की तो रेश्माचा नवरा आहे. क्लास संपल्यावर सर्व विद्यार्थी राजला भेटले आणि सर्वांना राज खूप आवडला. क्लासमधील काही मुली तर राजच्या लुकची प्रशंसा करत होत्या, कारण राज खूप हुशार आणि देखणा होता. आर्यनला फक्त स्वतःची स्तुती ऐकायची होती आणि सर्व मुली त्याच्यात दिवाणी होत्या. पण राज आल्यावर क्लासमधल्या सगळ्या मुली राजचेच कौतुक करत होत्या आणि जिकडे पाहावे तिकडे फक्त राजबद्दलच बोलले जात होते. आर्यनला हे सगळे अजिबात आवडत नव्हते. क्लास संपवून राज क्लासबाहेर आला तेव्हा त्याला दिसले की रेश्मा तिच्या क्लासबरोबर उभी होती, क्लासबाहेर उभी होती, तीही एकटीच. तिला एकटी पाहून राज तिथे गेला आणि रेश्माला विचारलं, रेश्मा तू इथे काय करतेस? रेश्मा, ती रिवा तिच्या मैत्रिणीला बाहेर सोडायला गेली आहे, मी तिचीच वाट बघते. मग आम्ही दोघीही कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करू. राज, वा, तुला माहीत आहे का मलाही भूक लागली आहे, मी तुम्हा दोघींबरोबर येऊ शकतो का? रेश्मा खाली मान घालून उभी होती आणि अचानक रिवाचा आवाज आला, हो भाई, चल जाऊया. त्यानंतर तिघेही कॅन्टीनच्या बाहेर निघाले, पण राहुलने त्यांना तिथे एकत्र जाताना पाहिले. त्याने जाऊन आर्यनला सांगितले की राज रेश्मा आणि रिवासोबत कॅन्टीनमध्ये जात आहे. हे ऐकून आर्यन राहुलला सांगतो, शांत राहा, आठवत नाही मोहितच्या वेळी असंच काहीसं घडलं होतं? राहुल, हो भाई, परंतु आर्यन, चल आता, मला पण भूक लागली आहे, कॅन्टीनला जाऊया. आर्यन आणि राहुल कॅन्टीनमध्ये गेले. आर्यनने राहुलला त्या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस असे सांगितले, पण राहुलने जे सांगितले ते आर्यनलाही विसरता आले नाही. आणि कॅन्टीनमध्ये जाताच त्याने प्रथम रेश्माला शोधले आणि तिच्या समोरच्या टेबलावर जाऊन बसला. राहुल ऑर्डर करायला गेला तोपर्यंत आर्यनची नजर रेश्मावर खिळली होती. रेश्मा मात्र मान खाली घालून बसली होती. दूर बसलेल्या आर्यनला काहीच समजत नव्हते. नाश्ता करून राज तिथून निघून गेला आणि रिवा आणि रेश्मा पण तिथून निघू लागल्या. मग आर्यन आणि राहुलसुद्धा कॅन्टीनमधून निघू लागले. वाटेत राहुल आणि रिवाची टक्कर झाली आणि दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. त्यावेळीसुद्धा आर्यन रेश्माला एका डोळ्याने बघत होता, पण रेश्मा मात्र मान खाली घालून होती आणि रिवाला थांबवत होती, तिथून निघायला सांगत होती. तेवढ्यात राज तिथे येतो आणि रिवा आणि राहुलला शांत राहायला सांगतो आणि दोघांना क्लासला जायला सांगतो. मग प्रत्येकजण आपापल्या क्लासला जातो. मग मोहित येतो आणि क्लासमध्ये बसलेल्या आर्यनला सांगतो, भाई, बाहेर रेवतीला मॉन्टी आणि त्याचा ग्रुप गेटजवळ त्रास देत आहे. हे ऐकून आर्यन रागाने क्लासबाहेर जातो आणि पाहतो की राजने रेश्माचा हात धरलेला आहे, कारण राजलाही मॉन्टीबद्दल कळले होते. म्हणूनच राज रेश्माचा हात धरून तिला मॉन्टीकडे घेऊन जात होता. पण हे पाहून आर्यनला राग येतो आणि तो विचार करतो, हाही रेश्माला रोज त्रास देतो, म्हणून मी आधी याच्याकडेच पाहतो. आर्यन राजसमोर जातो आणि म्हणतो, आर्यन, अरे, रेश्माला इतके दिवस त्रास देणारा तूच आहेस ना? राज त्याच्याकडे बघू लागतो. तेवढ्यात आर्यन त्याला एक ठोसा देतो. मग राजलाही राग येतो, कारण तो त्याला मारायला लागतो आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते. तेवढ्यात रेश्मा मध्ये येते आणि आर्यनला स्वतःकडे खेचते आणि त्याला थप्पड मारते आणि म्हणते, हे मला त्रास देत नाहीत, हे माझे पती आहेत आणि ते मला मॉन्टीपासून वाचवत आहेत. मला तुझी गरज नाही, समजलं का तुला? त्यावेळी रेश्माची नजर आर्यनच्या नजरेला मिळाली होती. रेश्माने राजचा हात धरला आणि तिथून निघून गेली. तिथून निघाल्यावर राज, रेश्मा आणि रिवा कॅन्टीनमध्ये बसले होते. मग राजने प्रश्न विचारला, तो कोण होता आणि त्याला रेश्माची इतकी काळजी का होती? रेश्मा काहीच बोलली नाही. मग रिवाने सांगितले की तो प्रत्येक मुलीला वाचवतो. भाई, तो प्रिन्सिपल सरांचा मुलगा आहे. राज, अरे, मग तर खूप चांगले आहे नाही का? रिवा, हो. मग राज रेश्माकडे पाहतो, पण रेश्मा त्याच्याकडे एकदाही पाहत नाही. तेव्हा राज म्हणतो की प्रिन्सिपल सरांना भेटायचे आहे, मी येतो. असे बोलून राज तिथून निघून जातो. मग रिवा रेश्माला म्हणते की जेव्हा तू आर्यनला थप्पड मारलीस तेव्हा सगळी कॉलेजची मुलं तिथेच उभी होती आणि त्याला वाटले की राजभाई देखील तुला त्रास देत आहे. तुला नाही वाटत रेश्मा की तू आर्यनला थप्पड मारायला नको होतीस? रेश्मा, हो, चूक माझीच आहे. मी आर्यनच्या प्रेमात पडले आणि मला माहीत होते की हे चुकीचे आहे. तरी पण आता मी आर्यनसोबत राहू शकत नाही, म्हणून मला असे काहीतरी करावे लागेल जेणेकरून तो माझा तिरस्कार करू लागेल. रिवा, पण हे त्याच्याबरोबर चुकीचे होईल, त्याला अधिक त्रास होईल या सगळ्याचा. रेश्मा,
माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हे सांगताना रेश्माच्या डोळ्यात अश्रू तरळले. मग राहुल तिथे येतो आणि रेश्माला खूप वाईट बोलतो. रेश्मा त्याच्याकडे बघतही नाही आणि तिथेच गप्प बसते. रिवा काही बोलू लागली तेव्हा रेश्मा तिला बोलायला मनाई करते. तेवढ्यात आर्यन तिथे येतो आणि रेश्माला ओरडताना पाहतो आणि तिथे जाऊन राहुलला थांबवतो. राहुलला तिथून दूर घेऊन जातो. रेश्माच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती रिवाला सांगते की मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूममध्ये जाते आणि तिथे रडायला लागते आणि तिच्या रडण्याचा आवाज तिथे उभ्या असलेल्या रुहीपर्यंत पोचतो. रुही तिच्यासमोर जाऊन विचारते, काय झालं रेश्मा, का रडते? रेश्मा तिला पाहून गप्प बसते आणि म्हणते, काही नाही झाले. रुही, रेश्मा, मी जे काही केले ते खूप चुकीचे होते. मला त्याची खूप लाज वाटते. ती पुढे बोलत असताना रेश्मा तिला मिठी मारते आणि खूप भावूक होते. मग रुही रेश्माला मिठी मारते आणि तिला शांत करते आणि विचारते काय झालं. तेव्हा रेश्मा स्वतःला थांबवू शकली नाही आणि रेश्मा सर्व काही रुहीला सांगते आणि ती देखील आर्यनवर प्रेम करते हे त्याला सांगू नये असे तिच्याकडून वचन घेते. तिथून रुही रेश्माला बाहेर आणते आणि रेवा तिथे उभी असलेली पाहते. रेवा मग रेश्माला तिथून घरी जाऊ म्हणते. जाताना रेश्मा रेवाला सांगते की तिने रुहीला सगळं सांगितलं. रेवा, पण का? या सर्व गोष्टी ती आर्यनला सांगेल. रेश्मा, माझ्या मनात नाही राहिलं आणि मी तिला सर्व प्रकार सांगितला, पण ती आर्यनला सांगणार नाही असे तिने मला वचन दिले आहे. इकडे रुही कॉलेजमध्ये आर्यनकडे जाते आणि खूप अस्वस्थ होते. तिला अस्वस्थ पाहून आर्यन विचारतो, काय झालं? तर आता बघूया रुही काय करते. ती आर्यनला सांगते की नाही. पण रुही त्याला काही सांगत नाही आणि म्हणते, मी घरी कसे जाऊ? माझी स्कूटर खराब आहे, त्यामुळे मी काळजीत होते. आर्यन, एवढी छोटी गोष्ट, राहुल तुला सोडवेल. रुही पुन्हा हसते आणि तिथून राहुलसोबत निघून जाते. रुहीला उदास पाहून राहुल विचारतो, काय झालं रुही, का टेन्शनमध्ये आहेस? रुही, नाही तर राहुल, आता खरं सांग, माझ्याशी खोटं चालणार नाही आणि मला माहीत आहे की तू ही स्कूटीची गोष्ट आर्यनला खोटी सांगितलीस. चल खरे सांग, तुला माझी शपथ आहे. रुहीची दुविधा मनस्थिती होते आणि ती राहुलला सर्व काही सांगते. रेश्माही आर्यनला पसंत करते हे जेव्हा राहुलला कळते तेव्हा राहुलला कळते की रेश्मालाही खूप वेदना होत असतील आणि ती खूप त्रासात असेल. आर्यनबद्दल सगळ्यांना माहीत आहे, पण रेश्मा कुणाला काही सांगू शकत नाही. मग रुही सांगते की रेश्माने आर्यनला चापट मारली कारण आर्यनला वाटेल की रेश्मा फक्त राजवर प्रेम करते. यामुळे आर्यनला रेश्माला विसरणे सोपे जाईल. राहुल सगळं ऐकून घेतो आणि स्वतःला शिव्या देतो. तो रेश्माला एवढं वाईट का बोलला? मग सगळं बोलून झाल्यावर रुही म्हणते, या सगळ्या गोष्टी पण आपण आर्यनला सांगायला पाहिजे का? राहुल, नाही, असा तर आर्यन रेश्माच्या दुःखात बसून राहील. या गोष्टी आपण आर्यनला सांगू नये. रुही म्हणते, हो, हे पण आहेच. मग राहुल रुहीला बाय म्हणत तिथून निघून जातो. रेश्मा आणि रिवा घरी असतात तेव्हा दारावरची बेल वाजली आणि रिवा दार उघडते तेव्हा दारात उभा असलेला राज म्हणतो, तुम्ही दोघी तयार व्हा आणि बाहेर या, आपण गाडीत फिरून येऊ. असे म्हणत राजने आपली कार खालील पार्किंगमधून बाहेर काढली. काही वेळाने तयार झाल्यावर रेश्मा आणि रिवा खाली जाऊन गाडीत बसतात. मागे रेवा बसते आणि समोर राजसोबत रेश्मा बसते. तिथून निघाल्यावर राज मॉलमध्ये जातो आणि तिथे गाडी थांबवतो आणि म्हणतो, चला आज सर्वजण शॉपिंगला जाऊया. रिवा खुश होऊन कारमधून बाहेर पडते, पण रेश्मा गाडीतच बसून राहते. तेवढ्यात राज खाली येतो आणि रेश्माच्या बाजूचा दरवाजा उघडतो आणि रेश्माला बाहेर यायला सांगतो. रेश्माही बाहेर येते आणि तिघेही मॉलच्या आत जातात. दोन्ही मुली खरेदीमध्ये व्यस्त होतात आणि राजचा फोन येतो. तो फोनवर बिझी होतो. मग मोहित रिवाकडे येतो आणि रिवाला मिठी मारतो. त्याला तिथे पाहून रिवा घाबरते आणि त्याला तिथून जायला सांगते, पण मोहित तिथून जात नाही. काही वेळाने रिवाची नजर समोरून येणारा राजवर पडते आणि ती मोहितला लपायला सांगते. मग मोहितही राजकडे बघतो आणि तो धावायला लागतो आणि त्याच दरम्यान तो रेश्माला धडकतो आणि जमिनीवर पडतो. राजने हे पाहिले आणि तेथून तो मोहितला कॉलरने पकडून मारहाण करू लागला. रेश्मा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण राज त्याला खूप मारतो आणि म्हणतो, तुम्ही इथे मॉलमध्ये येऊन मुलींची छेड काढता,
राजला खूप राग आला होता आणि त्याचे हे रूप पाहून रेश्मा खूप घाबरली, कारण राजला रेश्माने या 3 वर्षात त्याला इतका राग आलेला कधीच पाहिला नव्हता. तेवढ्यात रिवा येते आणि राजचा हात धरून रडायला लागते आणि म्हणते, भाई प्लीज त्याला सोड, तो रेश्माला त्रास देण्यासाठी आला नाही. हे ऐकून राज मोहितला सोडून देतो आणि मग तो रिवाला जवळ उभा करून विचारतो, मग तो तुला भेटायला आला होता? रिवाने घाबरून होकारार्थी मान हलवली. राज काहीच बोलत नाही आणि मोहितकडे पाहतो, ज्याच्या होटातून आणि डोक्यातून रक्त येत होते. त्यानंतर तो म्हणतो, मी गाडी काढतो, तुम्ही दोघी त्याला घेऊन या. आधी हॉस्पिटलला घेऊन जाऊया, मग बोलू. राजने मोहितला रुग्णालयात नेले आणि त्याच्यावर उपचार केले. परत सोबत घरी घेऊन आला. सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसतात आणि राज रिवाला विचारतो, चल आता मला सगळं सांग. रिवा भीतभीत सगळं सांगते. राज सर्व ऐकतो आणि म्हणतो, रिवा तुला माहीत आहे का या सर्व गोष्टींचे परिणाम? रिवाने होकारार्थी मान हलवली. राज, तरीही तू हे सगळं केलंस. मोठ्या काकांवर याचा काय परिणाम होईल माहीत आहे का? रिवा, भाई मला माफ कर, पण मला मोहित आवडतो आणि त्याच्याशीच लग्न करायचं आहे. राज, रेश्मा तू पण या गोष्टी माझ्यापासून लपवल्या? रेश्मा, हो, नाही, ते मला भीती वाटत होती. राज विचार करू लागतो आणि मोहितला विचारतो की पप्पा काय करतात आणि आणखी काही प्रश्न विचारतो. मोहित, हो ते राज, पटकन बोल, तुला वेळ नाही. मोहित, हो. राज, म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, काही कामासाठी बाहेर जायचे आहे. मोहित म्हणतो, माझे वडील सरकारी नोकरी करतात आणि आई हायस्कूल शिक्षिका आहे आणि एक लहान बहीण आहे आणि माझ्या कुटुंबात मी एकटाच आहे. राज सर्व ऐकतो आणि मग शांतपणे उठतो आणि तिथून निघून जातो. राजला जाताना पाहून रिवा काळजीत पडली आणि काही वेळाने मोहितही त्याच्या घरी जातो. संध्याकाळी राज घरी परत येतो तेव्हा रिवा दरवाजात राजची वाट पाहत उभी असते. राज आत आल्यावर रिवा विचारते, कुठे गेला होतास बाई? तू काही बोललाच नाही. राज म्हणतो, यात काय बोलायचे आहे? खूप सोपं आहे ते समजायला. तुझी मोहितशी लग्न होणार नाही. रिवा, भाई पण. राज, आता काही बोलू नकोस आणि मला उलट बोलण्याचा विचारही करू नकोस. रिवा गप्प बसते आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून राज हसायला लागतो आणि म्हणतो, बस आता रडणं बंद कर. मी माझ्या तिघी बहिणींना कधीच रडताना पाहू शकत नाही. हे ऐकून रिवा आशेच्या नजरेने राजकडे पाहते. तेव्हा राज हसत हसत उभा राहतो आणि मोहित आणि त्याच्या कुटुंबाला मागून हाक मारतो आणि म्हणतो, हे घे रिवा, मी तुझा आनंद घेऊन आलो आहे. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.